गुड मॉर्निंग. बघू आज आपला दिवस कसा जातो. आता मी आंघोळीला जाईन कारण माझं 6 वाजता कॉलेज आहे आणि डोकूची पण तयारी सुरू आहे तिच्या स्कूलची. तर बघू आज आपला दिवस कसा होतो. आणि हां, एक गोष्ट कारण मी डे 13 शूट केला पण तो पण यूट्यूब डिलीट करता येईल. हा डे 2 डिलीट केला. आता बघू की काय होतं. तर आज तुम्ही डे 14 बघितला असेल असं मला वाटतं. आता आपण भेटू माझी आंघोळ झाल्यानंतर आणि बघू की आज कॉलेजमध्ये काय काय होतं. आज शाळेत मी एकटी जाणार आहे तर बघू कसं काय होतं. तर आता माझी आंघोळ वगैरे झाली आहे. आता डुगू स्कूलमध्ये जात आहे. मी तुम्हाला दाखवते. तोपर्यंत म्हणजे डुगू जर गेली ते आपण देवापासचं जे पण काम आहे ते करून घेऊ कारण माझी आंघोळ वगैरे झाली आहे. आणि मी तुम्हाला दाखवते आता डुगू स्कूलमध्ये जाते. मला दाखवते. ऊन हो छान. हे फिरलं नाही पाहिजे. बाय बाय. मी नाही येत. दीदी स्कूलला जाते ना. नाही दीदी नाही येत. दीदी काम करते काम. दीदी नाही येत. मी नाही येत. ती तयारीच तर नाही केली. चल बाय करून दे दीदी. बाय. दीदीला स्कूलला जायला बाय. मग घ्या. हो बाय. आता माझं सगळं काम झालं. आता बघू किती वाजले तर आणि कॉलेजसाठी तयार होऊ. बघू आणखीन काय काय होतं आज. आता मी रेडी झाली तर काकाजी पण येत आहे. आज मी बाय बस जाणार आहे तर काकाजी मला बसून देईल आणि तिथे गेल्यावर बघू काय होतं. तर आता प्लॅन तर बसनीच जायचा होता पण आम्ही तिथे बस स्टॉपवरही गेल्यानंतर तिथे बसच नाही आली. त्यामुळे मला काकाजीने सोडून दिलं कॉलेजमध्ये. झालेला आहे तरी सर्वांनी जोरदार टाळ्यांचा त्यानंतर आमचा लंच ब्रेक झाला होता तर आम्हाला समजत नव्हतं आम्ही कुठे बसत. आम्ही फायनली एक जागा डिसाईड केली आणि तिथे बसलो. यांना काही इंटरेस्ट नव्हता व्हिडिओ देण्यात, बस एकाला इंटरेस्ट होता. त्यानंतर आमचा लंच ब्रेक झाल्यानंतर आम्ही विचारायला गेलो की किती वेळ आहे. पहिले ह्या दोघी गेल्या पण यांना समजलंच नाही की सरनी काय म्हटलं. मग मी आणि एक जी फ्रेंड होती माझी आम्ही दोघी गेलो आणि आम्ही सांगितलं की इतका वेळ आहे. त्यानंतर फोटोज वगैरे बघू शकता तुम्ही. सरांनी जेव्हा इंट्रोडक्शन करून दिलं त्यांना पण आव्हान झालं थोडंसं. आता आमची सुट्टी झाली होती. मी गेली तर गाडी नव्हती काकाजीसोबत पण यायचं मला बसनीच होतं कारण मला म्हणाले होते की जोपर्यंत तू एकटी जाशील नाही तोपर्यंत तुला काही समजणार नाही. तर तिथे बसस्टॉपवरती पण माझ्या कॉलेजच्या खूप साऱ्या मुली होत्या. आम्ही अलग अलग ब्रांचच्या होतो पण तरी आमची थोडीफार फ्रेंडशिप झाली होती. म्हणजे आम्ही बसमध्ये पण सोबत राहू. आणि मग मी ते आल्यानंतर घरी पायदळ गेली. मावशीने म्हटलं होतं की कॉल का नाही केला पण मी म्हटलं जाऊ दे आज काकाजीला सुट्टी पण होती तर आराम व्हावं म्हणून. आणि घरी येऊन बघतो तो बाबा आले होते.
ये. मी बसमध्ये काहीच शूट नाही केलं कारण बसमध्ये खूप गर्दी होती आणि मला उभंच यावं लागलं. आम्ही जितके पण मुली होतो एका कॉलेजचे ते सगळे उभे झाले ते, त्यामुळे तिथे शूट पण करता येत नव्हतं, म्हणून मी डायरेक्ट घरी आल्यानंतर शूट केलं. घरी आल्यानंतर मी इतकी थकली होती की मी आल्याबरोबर झोपून गेली, म्हणून आज मावशीनेच दिवे वगैरे लावले, तुम्ही बघू शकता, नाहीतर रोज मी लावत असते. आता आम्ही मार्केटमध्ये जाते, आपण भेटू लगेचच. डुग्गू घरी आहे. आता मावशी आणि काकाजी बाहेर मार्केटमध्ये गेले, मला नाही माहीत कशाला गेले, पण मी आल्याबरोबर झोपली होती म्हणून आज दिवे वगैरे मावशीनेच लावले. आता डुग्गू बाबासोबत बाहेर बसली आहे, ती शेव वगैरे खात आहे. मला माहिती आहे आता ब्लॉग थोडा छोटा येत आहे कारण तिथे इतकी गर्दी असते की मला तिथे शूट पण करता येत नाही, आणि लंच ब्रेक आम्हाला जास्त नाही, बस 15-20 मिनटाचा भेटतो, आणि तितक्या वेळात आम्हाला लंच करून परत हॉलमध्ये वरती जावं लागतो आणि जागा सापडावी लागतो. त्यानंतर सरसोबत जे काही इम्पॉर्टंट बोलायचं असेल ते पण आम्हाला बोलून घ्यावं लागतो. त्यामुळे ब्लॉगमध्ये मी तितकी आता बोलत नाही, मी मागून आवाज टाकते. आता मावशी मला नाही माहिती कशासाठी मार्केटमध्ये गेली, तर ती आल्यानंतर मी दाखवेल की तिने काय आणलं. तर बस आज बाबा आले, बाबा मावशीचे पप्पा आहे, माझे आजोबा आहे, आणि डुग्गूची आणि माझे आजोबा आहे. तर ती बसली आहे, मी दाखवते. लावून द्या ना आता फोन. काय खात आहे? लावून द्या. आजी हो आजी. अरे अरे पोटाने कुदू. आपा तसं नाही करू. दीदी चिका ठीक आहे. आता जे पण काम मला माझ्या मावशीने सांगितलं होतं ते सर्व झाले. आता मी फ्री आहे. आता बघू मावशी किती वेळा येतो, कारण तिला जाऊन आता जास्त वेळ तर झाला नाही. डुग्गूचा अभ्यास पण घेतला मी, ते शूट नाही केलं कारण जर तिला मोबाईल घेतला असतं तर तिने मोबाईल मागितला असताना अभ्यास केला नसता. आता मी डुग्गूचा अभ्यास पण झाला आहे.
मला बस हे छोटंसं काम सांगितलं ते पण झालं. आता मी बाबा आणि डुग्गू आम्ही ते एकतर टी व्ही बघू नाही तसं मोबाईल बघू. मोबाईल तर नाही बघू कारण अशी पण मोबाईलला नाही. तर आम्ही असंच फ्री बसू नंतर मग टी व्ही बघू. मावशी आल्यानंतर बघू. मावशी आल्यानंतर भेटू आपण. आजी आजी हाय हाय आजी. आजी हाय आजी. हाय आजी बाय. आता शिवले बाय. जा बाबाची हो. तिकडे पाय समोर पाय ना समोर पाय. हो आपापाशी जा. अशी घरी आली आहे. काय आणलं? साडी. काय ना मम्मीसाठी आहे का? आज केलं काही कशासाठी आणली आहे? 15 ऑगस्टला. कशी आहे डुग्गू? हा? छान आहे. बाबा कशी आहे? सांगते. पाय दुखीने बनायला घ्यायचं. त्यानंतर मावशीने आईला आणि मम्मीला दोघींना पण व्हिडिओ कॉलवरती साडी दाखवली आणि मम्मीला ती साडी खूप आवडली. तुम्ही बघू शकता मम्मीच्या चेहऱ्यावरती किती मोठी स्माईल आली आहे. आणि ती मम्मी म्हणाली पण की अशी साडी कोणाचकडे नाही. आईला पण साडी खूप आवडली. तुम्ही बघू शकता. बाबा सुमा काय आणलं? समोसा. काय आहे डुग्गू? समोसा. ते बाबालाच देते ते. बरोबर आहे ना. बाबालाच दे ना. बाकी काही दे. ये कुशू. मावशीने घरी येताना समोसे पण आणले होते तर आम्ही ते खाल्ले. बाबा खात नसते कारण त्यात आलू असते म्हणून. चला जेवण करायला. ओके बाय. भेटू उद्या. आजसाठी बस इतकंच. गुड नाईट. एक वेळा डुग्गूला दाखवून देते. अंधारात बसले काय. गुड नाईट नाईट. बाय. बाय आजसाठी बस इतकंच. भेटूया उद्या.